आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नामवंत उर्दू शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं। मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते। गेली काही वर्ष ते विस्मृतीच्या आजारानं ग्रासले होते। साहित्यातील आणि संगीत नाटक अकादमीतील योगदानासाठी बद्र यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। तसंच 1999 मध्येच त्यांच्या आस या काव्यसंग्रहासाठी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला होता। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इंधन दरवाढ, टंचाई आणि कांदा प्रश्नावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस दरवाढ झाल्याचा आरोप करत कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन नाफेडमार्फत संपूर्ण कांदा खरेदी करण्याची मागणीही त्यांनी केली। AID तर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागपूरहून दक्षिण पूर्व आशियासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। नागपूर विमानतळाचं रनवे रिकार्पेटिंग पूर्ण झाल्यानंतर विमानतळ 24 तास कार्यरत असल्यानं ही योग्य वेळ असल्याचं AIDनं नमूद केलं। विदर्भातील वाढतं औद्योगिक IT क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक लक्षात घेता आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काची गरज अधोरेखित करण्यात आली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली इथं संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कुही तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अल निनोमुळे संभाव्य कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। किन्ही इथल्या दीपस्तंभ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट देत त्यांनी गांडूळ खत, जीवामृत यासारख्या सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाची पाहणी केली। बारवा गावात सरी वरंबा पद्धतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेड मेकर यंत्राचीही त्यांनी पाहणी केली। भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी बांध बंदिस्ती आणि पाण्याचं संवर्धन आवश्यक असल्याचं ते म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांतील सुपीक शेतजमीन उद्योगांच्या नावाखाली अधिग्रहित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीनं आयोजित शेतकरी परिषदेत बोलताना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला। आज वर्धा इथं सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। गोंदिया इथं 46.1, गडचिरोली इथं 45, अमरावती इथं 45.2, अकोला इथं 45, नागपूर इथं 46.4 तर बुलढाणा इथं 41.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।